आपण पाहत आहे स्पेशल रिपोर्ट। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हात मिळवणी करण्याचा निर्णय कधी घेणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असताना दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मात्र एकमेकांशी जोरदार शेकहँड केलाय। मुंबईतील एका लग्न समारंभामध्ये मनसे आणि ठाकरेंचे शिवसेनेचे नेते समोरासमोर आले। यावेळी सुनील प्रभू आणि नितीन सरदेसाईंनी हस्तांदोलन केलं। तसंच जोरदार हात मिळवूया असा संवाद देखील त्यांनी साधला। दुसरीकडे शिवसेनेच्या उपनेत्या विशाखा राऊत आणि मनसे नेते बाळा नांदगावकर फोटो सेशनसाठी एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळाले। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडून। वेदांत, सध्या जोरदार चर्चा सुरू असताना हा शेक हँड राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय, काय नेमकं घडलं? खरं तर हे पॉझिटिव्ह साईन आहेत। म्हणजे एकीकडे मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार का अशी चर्चा सुरू असताना आणि दोन्ही जे प्रमुख आहेत नेते त्यांच्याकडनं सुद्धा सकारात्मक प्रतिक्रिया येत असताना अशा प्रकारे जे नेते उपनेते आहेत, जे पहिल्या फळीतील नेते आहेत त्यांच्याकडनं सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद फक्त माध्यमांमध्ये नाही तर त्यांच्या आपण जर बघितलं तर प्रतिक्रियेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। कारण आता आपण बघतोय व्हिडिओमध्ये सुनील प्रभू आपल्याला पाहायला मिळत आहेत, नितीन सरदेसाई आहेत, ते एकमेकांसमोर येतात, हात मिळवतात आणि म्हणतात की जोरात मिळूया हात। यातनं हे स्पष्ट होतंय की दोन्ही बाजूंनी नेते सुद्धा सकारात्मक आहेत। मात्र चर्चा कधी होणार, प्रत्यक्षात प्रस्ताव एकमेकांना कधी पाठवणार हे जरी पुढचा विषय असला तरी दोन्ही बाजूंनी म्हणजे या एका फोटोमध्ये तर आपण बघतोय विशाखा राऊत ज्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत, बाळा नांदगावकर मनसेचे नेते ते एकाच फ्रेममध्ये एका विवाह सोहळ्याच्या निमित्तानं पाहायला मिळाले आणि त्याच विवाह सोहळ्यात सुनील प्रभू आणि नितीन सरदेसाई हे सुद्धा एकमेकांना हस्तांदोलन करत पॉझिटिव्हली बोलत ही चर्चा पुढे जाणार अशा दृष्टीने हे चित्र आपल्याला आज या एका विवाह सोहळ्यात दादरच्या पाहायला मिळतात। अमोल, धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल। तर ठाकरे